राज्यामध्ये आता नव्या सरकारचा आज शपथविधी होत आहे. विविध व्यक्ती या शपथविधीला हजेरी लावणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मोठा भव्य असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीतील सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईतून देखील अनेक बसेस भरून जात आहेत. याचाच आढावा आपण आज घेणार आहोत. सर, नवी मुंबईतून कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि किती बसेस जाणार आहेत? एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही नवी मुंबईतून केलेलं आहे. आम्हाला 50 बसचं टार्गेट दिलं होतं आणि साधारण 70-80 कार आणि काही लोक आपले ट्रेननी अशा प्रकारची व्यवस्था करण्यास सांगितली होती. त्यातल्या 49 गाड्या आमच्या फायनल झाल्यात. तरी 2 गाड्या आमच्याकडे एक्स्ट्रा अजून आहेत. अशा 51 गाड्या आम्ही बुक केलेल्या आहेत. त्यातल्या 49 गाड्या आता थोड्या वेळामध्ये विविध ठिकाणातून निघणार आहेत. यामध्ये कोणत्या कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असणार किंवा महायुती? नाही, आम्ही महायुतीच्या माध्यमातून जरी सरकार असलं तरी मी या भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मला जे टार्गेट दिलंय ते टार्गेट मी पूर्ण करतोय. त्यांचे वेगवेगळे टार्गेट आहेत, ते आपापल्या वेगवेगळ्या त्यांच्या बरोबरीने जाणार आहेत. पण आमच्या बरोबर आमचे कार्यकर्ते 50 बसचं जे टार्गेट होतं ते 49 भरल्या गेल्यात. 2 अजून शिल्लक आहेत आणि 60 ते 70 कार जातील, काही लोक बसने जातील. व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे लोक जातील, व्यतिरिक्त शिवसेनेचे लोक जातील. अशा मोठ्या प्रमाणामध्ये नवमुंबईतून लोक चाललेत. महायुतीची सत्ता बसते, स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. कशी भावना आहे कार्यकर्ता म्हणून, तुम्हाला काय वाटतं? एक अतिशय आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये झालेलं आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटीच्या जनतेमध्ये देखील एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण सगळ्यांच्या मनात आमचे देवाभाऊ देवेंद्र फडणवीस होते आणि आम्हाला तेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री मिळल्यात. मागचा कालखंड त्यांचा पाहिला, त्या कालखंडामध्ये त्यांनी जो महाराष्ट्राचा विकास केलेला आहे, महाराष्ट्राच्या विकासाच्या धारेमध्ये आणताना त्यांनी विविध असे मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत. अनेक अशा योजना, ते सिनियर सिटीजनला असतील, आमच्या लाडके बहीण असेल, युवकांना असेल, मध्यमवर्गीय लोकांसाठी अनेक योजना, सामान्य लोकांसाठी या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवल्या आणि पुढच्या कालामध्ये असाच विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल म्हणून सगळा महाराष्ट्र आनंदी आहे. सर, नियोजन तर केलेलं आहे नवी मुंबईतून, मात्र कशा पद्धतीचं आहे, म्हणजे कुठून कसे बसेस निघणार आहेत, कुठपर्यंत जाणार आहेत, त्या संदर्भात थोडी माहिती? आमच्या तालुका वाईज म्हणजे जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे 4 बस सुरपूत करण्यात आलेल्या आहेत. त्या माध्यमातून जातील. महिला मोर्चांच्या ज्या महिला आहेत त्यांच्या माध्यमातून काही बसेस चाललेत. युवकांना देखील याच्यामध्ये भाग घेऊन त्यांच्या माध्यमातून बसेस चाललेत. म्हणजे आमचे जे स्पॉट आहेत, CBD बेलापूर असेल, सीवूड असेल, मग नेरुल असेल, नेरुल पूर्व, नेरुल पश्चिम, सानपाडा, तुर्बे, अशा प्रकारच्या या सगळ्या गटांमध्ये कोपरखिरणा असेल, घनसुल्ली असेल, ऐरोली असेल, दिघा असेल, अशा या तालुक्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात लोक बसेस आणि कार निघत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईमध्ये अशी काही सोय झालेली आहे का, म्हणजे राहण्याची किंवा त्यांना काही सोय त्यांची? नाही, आम्हाला ऍक्च्युली टार्गेट जे दिलेले आहे, कोकणामधील लोकांना टार्गेट दिलेलं आहे, म्हणजे ते येऊन घरी परततील असं दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामधून छोटे मोठे जे मेन कार्यकर्ते ते येणार आहेत. त्याच्यामुळं मेन लोक जे तुम्हाला दिसणार आहेत साधारण 40 ते 50 हजार, हे फक्त इथल्या मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, नवी मुंबई असेल, पनवेल या क्षेत्रातलेच लोक आहेत. बाकी लोक जर लोक आले तर 5 लाखाची संख्या होईल आणि मग ते कंट्रोलच्या बाहेर जाईल म्हणून आम्हाला सगळ्यांना टार्गेट दिलेलं आहे. बाकी लोक आपापल्या कारने थोड्या संख्येने येतील. तर आपण पाहिलं असेल की नवी मुंबईतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईमध्ये जाण्यास रवाना झालेले आहेत. अनेक बसेस भरून जाण्यासाठी तिथे रवाना झाले. त्यामुळे आता हा शपथविधी सोहळा किती ऐतिहासिक ठरतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही न्यूजसाठी मी आकांक्षा देशमुख, नवी मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.